दिवाळी असल्यामुळे बाळासाहेबांचा मृतदेह आहे तो झाला आहे असं डिक्लेअर केलं नाही आहे आणि 2 दिवस थांबले आणि मग त्यानंतर सांगितलं, कारण लोकांची दिवाळी ही खराब होऊ नये अशी चर्चा मध्यंतरी होत होती जेव्हा बाळासाहेब आपल्यातून निघून गेले तेव्हा. आणि हे मी ऐकलं होतं, हे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो. आणि आत्ता ही चर्चा का होते याच्याबद्दल मला शंका येते. म्हणजे ती चर्चा आता करण्याची गरज नाही आहे, पण याच्या चर्चेच्या भोवती राजकारण होते हे नक्की. तसंच आनंद दिघे साहेबांना कोणी मारलं ह्या देखील चर्चा होत होत्या मध्ये, जेव्हा आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर चित्रपट आला होता. मित्रांनो, या राजकारणामध्ये ना मी सांगतो ना तुम्हाला, प्रत्येक पक्ष एकत्र येऊ शकतात, प्रत्येक पक्ष एकमेकांवर राजकीय टीका करत असतील, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना, हे दोघं एकमेकांवर वैयक्तिक टीका करतात आणि हे राजकीय नाही आहे कुठे, हे अगदीच वैयक्तिक आहे मित्रांनो. याचं कारण असं आहे की ही जी भावना आहे शिवसेना घेतली, ही जी भावना आहे ही शिवसैनिकाच्या मनामध्ये रुतून पडलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गद्दार हा जो शिक्का लावलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या एकनाथ शिंदे यांच्यावर. बघा आता कसं आहे, आपण पाहिलं तर बाळासाहेबांनी उद्धव साहेबांच्या हातात शिवसेना दिली आणि आपण बोलतो ना प्रत्येक वेळी राजा का बेटा हा राजाच होणार, ही परंपरा आपल्याला नकोशी वाटते. पण जेव्हा आपण त्या जागी असतो तेव्हा आपल्याकडे ऑप्शन नसतो, मला असं वाटतं. आणि तुम्ही बघा आता राजसाहेब ठाकरे यांची मनसे ही उद्या उठून कोणाला मिळणार, तर अमित साहेबांना मिळणार का, याच्यावर पण लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण त्याच्यावर मित्रांनो उत्तर माझं असं आहे की बघा, अमित साहेबांकडे मनसे गेली तर त्यात दुमत नाही, त्यात वाईट वाटायला नको. कारण अमित साहेब हे जे आहेत ना ते आधी म्हणजे आत्ता पण आपण पाहतोय हे निवडणुकीला सामोरे जातात. हे त्यांच्या एका मर्यादित वयामध्ये त्यांना हे सगळे कामं ही जबाबदारी मिळते आणि ते मनसेत कार्यरत आहेत. जसे उद्धव साहेबांनंतर शिवसेना आदित्य साहेबांना मिळते, याच्यामध्ये पण मला दुमत वाटत नाही, कारण ते सक्रिय आहेत. पण उद्धव साहेब सक्रिय नव्हते, पण ते अचानक आले, मग कार्यरत झाले आणि मग त्यांना शिवसेना दिली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही लोक टीका करत होते आणि त्याचीच खंत जे आता बाहेर पडलेत, एकनाथ शिंदे असेल किंवा मग इतर रामदास कदम वगैरे इतर जी शिवसैनिक आहेत, जे बोलत आहेत की खरे शिवसैनिक आम्ही आहोत आणि आम्ही सगळे लफडी लोचे सगळ्या कामं वगैरे ते आम्ही केलेत, यांनी काही केलेलं नाही असा आरोप हा उद्धव साहेबांवर करतात. किंवा उद्धव साहेबांबरोबर काही शिवसैनिक ते पण आहेत जे याच्यामध्ये सक्रिय होते, पण उद्धव साहेबांवर थेट आरोप होतात की यांच्यावर काही केसेस वगैरे नाहीत. आणि आपण पाहिलं तर राजसाहेबांवर जेवढे केसेस झाल्या किंवा राजसाहेबांच्या मागे कोणाचा हात नव्हता जेव्हा मनसे स्थापन झाली, पण उद्धव साहेबांच्या मागे शिवसैनिका हात असेल, बाळासाहेबांचा हात असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे जे नाराज झाले, हे जे फुटले, त्यांचं मत हेच आहे की आमच्या मागे कोणीही नाही आहे, आमच्या मागे. मग ह्यांनी काय केलं तर भाजपला हाताशी घेऊन एक शिवसेना मिळवून घेतली आणि मग आता काय करतायत ते की भाजपने आम्हाला बाहेर काढता कामा नये, भाजपने आम्हाला संपवता नाही, यासाठी म्हणून ही उद्धव साहेबांवर टीका करण्याचं काम आता ह्यांनी हाती घेतलं आहे का. किंवा येणारा महानगरपालिकेचे निवडणूक आपण पाहिलं तर मराठी विषय हा मराठी माणसाचा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरला जातो. आणि त्याच अनुषंगाने शिवसेना आणि राजसाहेब ठाकरे यांची म्हणजे उद्धव साहेब आणि मनसे हे एकत्र येतात असं आपल्याला दिसतंय. त्यात भाजपसोबत कोण आहे तर बाबा सगळे हे अमराठी वर्ग आहे. मराठी वर्ग कुठे असेल तर शिवसेना जी आहे ही आता यांची एकनाथ शिंदेची शिवसेना यांना सोबत घेऊन हे उद्धव साहेबांवर काहीतरी टीका करतील आणि मग ती मराठी मतं काही नाराज ही शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला मिळतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो. आणि त्याचमुळे आता बघा ही ठिणगी पडली आहे, ही सुरुवात झाली आहे. आता निवडणुका लागतील तेव्हा एक एक अशाच गोष्टी बाहेर निघतील. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्धव साहेबांना उत्तर द्यावं लागेल आणि उद्धव साहेबांना मग बोलतात ना की अडकवलं जाईल ह्या सगळ्या गोष्टींमधून की प्रश्न विचार. कारण कसं असतं, हे जे शिवसैनिक आहे एकनाथ शिंदेबरोबर हे आधीपासूनचे शिवसैनिकच आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या बारीक बारीक गोष्टी यांना माहिती आहे, ते आता बाहेर काढण्याचं काम करणार. आणि आपला राजा कसा असतो मला असं वाटतं हे प्रजेला माहीत असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर काढल्या जातील या राजकारणात. याचा परिणाम उद्धव साहेबांवर थेट होईल. पण मित्रांनो, उद्धव साहेबांकडे ती एक दुसरी फळी अशी आहे जी म्हणजे आमचे उद्धव साहेबांचे जे नेते मंडळी आहेत ते याला सामोरे जातील आणि ते दूध का दूध आणि पाणी का पाणी असंच जसं आज उद्धव साहेबांनी केलं, आज जसं आपण पाहिलं अनिल परब साहेबांनी केलं, हे असेच दूध का दूध पाणी का पाणी करत राहतील. हे आपल्याला याच्या पुढे येणाऱ्या काळात पाहायला मिळतीलच सगळ्या गोष्टी. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येतील का, हे राजसाहेबांनी आता सध्या आपण पाहिलं तर क्लिअरिफिकेशन तेवढं दिलेलं नाही. उद्धव साहेब सांगतायत की बाबा रे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच,
पण मित्रांनो राजसाहेब आत्ताच काही मी बातमी वाचली की शेकाप आणि एकनाथ शिंदेचे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर ते आपलं जे विमानतळ त्याला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार त्याच्या बैठकीत काहीतरी ती चर्चा मी वाचली. पण बघा मित्रांनो, हे म्हणजे युती नाही, हे एकमेकांना भेटणं म्हणजे आघाडी युत्या नसतात, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. राजसाहेब योग्य तो वेळी योग्य ते निर्णय घेतील. जसं जरांगे पाटील यांनी आता सांगितलं की काय रे बाबा एकत्र या ना, तशा पण हरतायत अशा पण हरणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी योग्य आहे ते बोलतात, कारण ते गावठी राजकारण राजसाहेब नाही करत आहेत. राजसाहेब हे एका वेगळ्या बोलतात ना, आपण बोलतो प्रत्येक वेळेला जे स्टेटमेंट राजसाहेबांचं असतं ते आपल्या आधी चुकीचं वाटतं, पण पुढे गेल्यावर ते घडतं तेव्हा आपण बोलतो अरे राजसाहेब बोलले होते ते बरोबर बोलले. त्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेतात तो झटकाझटकी घेत नाही, पटकापटकी घेत नाही, ते घेतील निर्णय तो योग्य वेळ, एक टायमिंग जो असतो राजकारणात टायमिंग असणं गरजेचं असतं आणि तो राजकारणातला टायमिंग राजसाहेबांचा परफेक्ट आहे. आता सध्याचं राजकारण सगळं पाहता मला असं वाटतं राजसाहेब जो निर्णय घेतील त्यासाठी आपल्याला थोडा दिवस थांबावं लागेल. पण आता ह्या ज्या टीका टिप्पणी आहेत ह्या दोन शिवसेना उभाटा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हे अशीच भांडणं लागणार, त्यात राजसाहेबांना मध्ये घेतलं जाणार नाही, भाजपकडून पण असेल किंवा मग शिवसेना एकनाथ शिंदेकडून पण असेल. तर इथे सेफ राहते ती मनसे, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी अजून तो निर्णय दिलेला नाही, कारण टीका ही जी आहे मग जर का उद्धव साहेबांबरोबर राजसाहेब आत्ता जर का गेले तर मग टीका ही राजसाहेबांना पण होणार, हे राजसाहेबांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं राजसाहेबांनी अजून तो निर्णय घेतला नाही. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा युतीचा निर्णय होईल उद्धव साहेबांचा राजसाहेबांचा तेव्हा थेट उद्धव साहेबांवर जशी टीका होते तशी राजसाहेबांवर टीका होणार शिवसेनेकडून. आणि भाजपने ह्या एकनाथ शिंदे शिवसेनेला त्यासाठीच जवळ केलेलं आहे. जेव्हा ह्यांचा वापर होईल तेव्हा भाजप ह्या एकनाथ शिंदे शिवसेनेला बाजूला काढून फेकून देणार, एवढं मात्र निश्चित 100%. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतर गोष्टी या ज्या राजकारणात घडतात त्याला मला असं वाटतं तुम्ही बळी पडता कामा नये. महाराष्ट्र सैनिकांना मला शिवसैनिकांना सांगायचं आहे, मी परवा जेव्हा गेलो होतो शिवतीर्थावर उद्धव साहेबांचा मेळावा पाहण्यासाठी म्हणून दुपारी, तिथे बरेच मला कट्टर शिवसैनिक जे आहेत, मी बोललो पण जे कट्टर शिवसैनिक आहेत ते इथेच थांबलेत, गेलेत ते नेते. आणि मला असं वाटतं एक वरच्या लेवलचं राजकारण वेगळं असतं, त्यांना पैसा दिसत असतो, त्यांना सत्ता दिसत असते आणि त्याच्यामुळे कदाचित ते गेले असावेत. पण दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मग हे असं पण बोलतात की आम्हाला राजा घ्या बेटा राजा असं होत होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्यासारखे बऱ्याच नेत्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. आणि एकनाथ शिंदे एक असे नेते उभे राहिले आणि मग त्यांनी या इतर नेत्यांसारखं न राहता त्यांनी शिवसेनाच घेतली. ही जी भूमिका आपण पाहिली मित्रांनो, हे राजकारण पाहिलं, पण त्याच्या मध्ये राजसाहेब मला नाही वाटत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देतात. आपण पाहिलं पण जेव्हा उद्धव साहेबांना भेटतात तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की शिवसेना प्रमुख उद्धव साहेब यांची भेट घेतली. हे कसं असतं की उद्या उठून बाबा रे राजसाहेबांना अमित साहेबांना मनसे द्यायची आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार. पण मित्रांनो मला असं वाटतं कार्यरत जर का तुमचा मुलगा असेल कुठल्याही नेत्याचा तर त्याला तो पक्ष मिळालाच पाहिजे, या मताचा मी आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.